विद्यार्थी मित्रांनो, सुस्वागतम। 10वी मराठी पाठ्यपुस्तकातील सर्व कवितांवर आधारित काव्यपंक्तींचे रसग्रहण, काव्य सौंदर्य व आकलनात्मक कृती भाग दुसरा यामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। पहिल्या भागामध्ये आपण पहिल्या 3 कवितांचा या पद्धतीने विचार केलेला आहे। या दुसऱ्या भागामध्ये आपण भरतवाक्य, खोद आणखी थोडेसे, आकाशी झेप घेरे, तू झालास मूक समाजाचा नायक या 4 कवितांवरती आपण रसग्रहण, काव्यसौंदर्य आणि आकलनात्मक कृती या पद्धतीने आपण अभ्यास करणार आहोत। त्याचं स्पष्टीकरण होणार आहे, त्यावर विचार करणार आहोत। खरं तर परीक्षेच्या दृष्टीने आणि तुमच्या सोयीने या सगळ्या गोष्टी आपण करत आहोत। पद्य विभाग जो 16 गुणांसाठी आहे तो पूर्णपणे 16 गुणांचा भाग आपण या भागामध्ये, या 2 भागांमध्ये आपण कव्हर करत आहोत। आणि पहिल्या भागाला तुमचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे। या दुसऱ्या भागाला पण असाच उत्तम प्रतिसाद लाभेल अशी आशा करतो। चला तर मग या रसग्रहणात्मक, काव्य सौंदर्यात्मक आणि आकलनात्मक कृतीच्या या व्हिडिओच्या मालिकेमध्ये आपण सुरुवात करूया। पहिली कविता आपण घेऊ भरतवाक्य, आणि त्या भरतवाक्यातील काव्यपंक्तींचे आपण रसग्रहण करत आहोत। चला सुरुवात करूया आपण आता। कविता आहे भरतवाक्य। कवी आहेत मोरेश्वर रामचंद्र पराडकर, म्हणजेच आपण त्यांना मोरोपंत असं म्हणतो। बघूया कोणत्या काव्यपंक्तीचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे। भरतवाक्यामधील ही काव्यपंक्ती आहे। सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य काणी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा ना आवडो। या ओळींचं आपल्याला आता रसग्रहण करायचं आहे। पहिल्या भागामध्ये आपण रसग्रहण कसं करायचं हे सांगितलेले आहे। आता आपण थेट सुरुवात करत आहोत नेहमीप्रमाणे। भरतवाक्य या रचनेत कवी मोरोपंतांनी सज्जनांच्या सहवासाचे व त्यांच्या सद्विचारांच्या श्रवणाचे महत्त्व विशद केले आहे। तसेच भक्ती मार्गाकडे वळत असताना मोहाला बळी पडू नये, खोटा अभिमान बाळगू नये असा उपदेश केला आहे। कवी मोरोपंतांनी चांगली संगत लाभू दे, त्यांचा नित्य सहवास मिळावा, सज्जनांचे विचार कानी पडू देत, त्यांच्या सद्विचारांनी मनातील वासना विकार नाहीसे होऊ दे, मनातील पाप विचार नष्ट व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे। संस्कृत शब्द छटांमुळे कवितेला एक विशेष सौंदर्य लाभले आहे। यमक अलंकारात्मक रचना व करुण रसाविष्कार हे त्यांच्या काव्याचे आणखी एक विशेष होय। यानंतर आपण याच कवितेवर आधारित रसग्रहण झाले। आता यानंतर आपण पुढचा भाग बघूया। भरतवाक्य या कवितेमध्ये श्लोक हा रचनाबंध हाताळलेला आहे। यमक साधल्याने चरणांना विशिष्ट नाद प्राप्त झाला आहे। पृथ्वी वृत्तातील ही रचना पारमार्थिक व आत्मिक उन्नतीसाठी भक्ताने मोहाला बळी पडू नये, निरंतर सत्पुरुषांच्या सहवासात रमावे अशी शिकवण या काव्यातून दिली आहे। यानंतर रसग्रहण झाल्यानंतर आता आपण काव्य सौंदर्याकडे वळूया। काव्य सौंदर्य कृती कशी विचारली ते बघू। स्वतत्व हृदया कडो, दुराभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरीत आत्मबोधे जळो। या ओळीतून व्यक्त होणारे विचार सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा। बघा पहिला परिच्छेद कसा आहे। मोरोपंत रचित भरतवाक्य या कवितेत भक्ती मार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये, सत्कर्मात व सज्जनांच्या सहवासात राहावे अशी शिकवण दिली आहे। दुसरा परिच्छेद।
स्वतःच्या हृदयाला आत्मज्ञान लाभो, म्हणजे वास्तविक स्वरूप कळावे, स्वतःमधील चांगले उत्तम विचार कळावे, याकरिता खोटा अभिमान नाहीसा झाला पाहिजे, मन पुन्हा विषयासक्त होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी असा विचार मांडला आहे. संत सज्जनांच्या सहवासात अधिक वेळ व्यतीत करावा, त्यांच्या चांगल्या विचारांचे अनुसरण करावे असाही उपदेश मोरोपंत देतात. म्हणजे मोरोपंतांच्या या भरतवाक्य कवितेवर आधारित आपण रसग्रहण आणि काव्य सौंदर्य कृती पाहिली. आता आकलनात्मक कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचा एक भाग आपण घेतो आहोत. मागच्या भागात पण आपण घेतलेलं आहे की या कवितेचं विशेष काय आहे, की जेणेकरून आम्हाला त्या कवितेचं विशेष काय आहे सांगता आलं पाहिजे. चारित्र्य संपन्नतेसाठी आवश्यक काय आहे हे सांगितलेलं आहे. काय बघा, सुसंगती महत्त्वाची आहे, आत्मज्ञान व सदविचारांचे श्रवण म्हणजे ऐकणे, म्हणजे जे संत आहेत, जे सज्जन आहेत त्यांचे विचार ऐकणे हे महत्त्वाचं आहे. आपण जो निश्चय करणार आहोत निश्चयापासून दूर जायचं नाही हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपलं चारित्र्य संपन्न करण्यासाठी काय टाळायचं आहे, विषय लालसा, म्हणजे प्रत्येक गोष्टीची लालसा करणे चुकीची आहे. खोटा अभिमान मुळीच बाळगायचा नाही, मनात वाईट विचार येऊ द्यायचं नाही. त्यानंतर पुढं आणखीन सांगितलेलं आहे, मोरोपंत हे कवी आहेत. ही भरतवाक्य नावाची जी कविता आहे ती केकावली या मोरोपंतांच्या रचित ग्रंथातून ती घेतलेली आहे. रचना प्रकार आहे श्लोक आहे, वृत्त आहे पृथ्वी, करुण रसाचा आविष्कार झाला आहे. या भरतवाक्य कवितेमध्ये आपल्याला यमक अलंकार दिसेल. मोरोपंतांनी काय संदेश दिला आहे ते बघा. सज्जन किंवा सत्पुरुषांच्या सहवासाचे, त्यांच्या सद्विचारांच्या श्रवणाचे महत्त्व सांगितले आहे. भक्ती मार्गाकडे वळताना मोह टाळावा, वृथा अभिमान बाळगू नये. हा झाला भरतवाक्य या कवितेवर आधारित रसग्रहण, काव्यसौंदर्य आणि आकलनात्मक कृती. आता आपण पुढे वळू. कविता आहे खोद आणखी थोडेसे, कवित्री आसावरी काकडे. बघूया रसग्रहण कोणत्या काव्यपंक्तीचं करायचं आहे आपल्याला. झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. पहिला परिच्छेद. जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता याला अतिशय महत्त्व असते. ध्येय साध्य करताना जिद्दीने व आत्मविश्वासाने व चिकाटीने कार्य करावे लागते. कोणत्याही भ्रमात न राहता कष्ट व मेहनत करावी. वास्तव आनंदाने स्वीकारून नव्या उमेदीने कामास लागावे असा विचार या कवित्रीने व्यक्त केला आहे. खोद आणखी थोडेसे या कवितेमध्ये हा विचार व्यक्त झाला आहे. संवेदनशीलता, नवनिर्मिती व प्रयत्नवाद इत्यादी मूल्यातून आपणास सकारात्मकतेचा संदेश मिळतो. दुसरा परिच्छेद पहा. जीवन जगताना माणसाने नेहमी आशावादी राहिले पाहिजे. इच्छित ध्येय प्राप्तीसाठी संयमाने, जिद्दीने व चिवटपणे कार्यरत असणे महत्त्वाचे आहे. नव्या उमेदीने व स्वप्रयत्नाने यशाचा मार्ग सापडतोच. झरा, खोद या प्रतिमेतून कवित्रीने मनातल्या नवनिर्मितीला आव्हान केले आहे. दुसऱ्या व चौथ्या ओळीत यमक साधला आहे. शेवटचा परिच्छेद बघा. कविता अष्टाक्षरी असून कवित्रीने मुक्तपणे आपली भावना व्यक्त केली आहे. झरा लागेलच तिथे या ओळीतून यशाच्या निश्चितीचा विश्वास प्रकट झालेला दिसून येतो. कविता गेयपूर्ण असल्याने विशिष्ट लयबद्धतेची प्रचिती येते. हे झाले रसग्रहण. यानंतर आपण
काव्य सौंदर्याकडे वळू. काव्य सौंदर्य बघा. धीर सोडू नको सारी खोटी नसतात नानी. या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. काव्य सौंदर्य 2 परिच्छेदामध्ये आहे. पहिल्या परिच्छेदामध्ये काय सांगितलंय बघा. खोद आणखी थोडेसे या कवितेमध्ये कवयित्री आसावरी काकडे यांनी चांगुलपणावर विश्वास ठेवून संयमाने, जिद्दीने व सकारात्मक विचार करीत ध्येय प्राप्ती करावी असा संदेश दिला आहे. जीवनातील लक्ष्य साध्य करताना कित्येक वेळा प्रयत्नाला यश लाभत नाही, म्हणून प्रयत्न सोडून देणे हे बरोबर नाही. सर्वच लोक फसवणारे नसतात, सारेच जण वाईट नसतात. आपल्या भोवती चांगल्या व्यक्ती असतात. त्यांच्या चांगल्या गुणावर विश्वास ठेव. आंतरिक सामर्थ्याने परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे असा विचार प्रस्तुत ओळीतून व्यक्त होतो. हे झालं काव्य सौंदर्य. यानंतर या कवितेचं विशेष बघूया. कविता आहे खोद आणखी थोडेसे. कवयित्री आहे आसावरी काकडे. काव्यसंग्रह म्हणजे ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतली? त्या काव्यसंग्रहाचं नाव आहे लाहो. छंद प्रकार आहे अष्टाक्षरी. संदेश किंवा उपदेश काय दिले बघा. ध्येय साध्य करताना संयम, जिद्द व आत्मविश्वासाने कार्यरत राहिले की यश मिळते हा आशावाद व्यक्त केला आहे. आणि ही कविता सर्व नाम विरहित आहे. प्रतिमेच्या भाषेत बोलणारी ही कविता आहे. आणि त्या कवितेचं अल्पाक्षरत्व हे रमणीयत्व दर्शवणारे आहे. हे या कवितेचं विशेष आहे. आणखीन काय विशेष बघूया. खोटी नसतात नानी याचा अर्थ दिलेला आहे. सर्वच माणसे फसवी नसतात. आणखी थोडेसे या शब्दातून, या रचनेतून चिकाटी, आशावाद, जिद्द व्यक्त होतो. गाणी असते ग मनी यातून नवनिर्मितीची क्षमता दर्शवलेली आहे. घट्ट मिटू नये ओठ, निराश होऊ नये असं दाखवलेलं आहे. झरा म्हणजे आशावाद, वास्तव आनंदाने स्वीकारावे असे या कवितेत कवयित्रीने सांगितलेलं आहे. यानंतर पुढच्या कवितेकडे वळतोय आपण. चांगली कविता आहे बघा. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. या ओळींचे रसग्रहण करायचं आहे. बघा पहिला परिच्छेद. कवी तथा गीतकार जगदीश खेबुडकर लिखित आकाशी झेप गेरे या भावकवितेमध्ये आपल्या क्षमतांवर व सामर्थ्यावर विश्वास ठेवावा. परावलंबित्व सोडून स्वकर्तृत्वाने अत्युच्च ध्येयाचे शिखर प्राप्त करा. यशाचा निखळ आनंद घ्या असा संदेश दिला आहे. कष्टानेच आपल्या घरी प्रसन्नता, सुख, समाधान व आनंद प्राप्त होऊ शकते. श्रम करा, घाम गाळा, त्यामुळेच आपले जीवन फुलेल. कष्ट केल्यानेच शेतात मोत्यासारखे पीक फुलते. स्वमेहनत केल्याशिवाय काहीच साध्य होत नाही याची जाणीव ठेवा. कष्टालाच ईश्वर मानून त्याची उपासना करावी असा विचार या कवितेत प्रसृत झाला आहे. शेवटचं कडवं बघा. शेवटचं कडवं म्हणण्यापेक्षा आपण शेवटचं परिच्छेद म्हणूया. 3 परिच्छेदामध्ये आपण रसग्रहण करतोय. शेवटच्या परिच्छेदामध्ये आपल्याला काय लिहायचं हे माहीत आहे, तरी वाचून दाखवतो. प्रस्तुत कविता भावकाव्य असून विचारांचा व संदेशांचा लयबद्ध विहार या कवितेत पाहावयास मिळते. यमक प्रधान रचना, ध्रुवपद व कडवे अशी काव्यरचना आहे. रसाळ व नादमय शब्दकळा मनाची पकड घेणारी आहे. सुख लोलुपतेला सोन्याचा पिंजरा व मनाला पक्षाचे प्रतीक उपयोजिले आहे. म्हणजे 3 परिच्छेदामध्ये आपण पुन्हा रसग्रहण केलेलं आहे. पुढे जाऊया. काव्य सौंदर्याकडे वळतोय आपण. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. या ओळींचे अर्थसौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. पहिला परिच्छेद असा आहे. कवी जगदीश खेबुडकर रचित आकाशी झेप गेरे या गीतकाव्यामध्ये पाखराच्या प्रतीकाद्वारे स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व व स्वसामर्थ्याच्या बळावर यश मिळवण्याचा संदेश दिला आहे. दुसरा परिच्छेद. देवाने मानवाला कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्यासाठी 2 हात, पाय व बुद्धी दिली आहे. याचा योग्य उपयोग कर. परावलंबित्व सोडून दे. स्वतःचे सामर्थ्य ओळख. परिश्रमाआधारे यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न कर असा अर्थ या कवितेत नेमक्या व रसाळ व नादयुक्त शब्दातून आविष्कृत झालेला आपल्याला दिसून येतो. हे झालं काव्य सौंदर्य. शेवटची कविता आपण बघतोय.
त्याच्या आधी या कवितेचं विशेष काय ते आधी बघूया. कविता आहे आकाशी झेप गेरे. कवी आहे जगदीश खेबुडकर. काव्य प्रकार आहे गीतकाव्य. रचना प्रकार आहे मुक्तछंद. काव्य विशेष लय पद्धता व रसाळ शब्दरचना आहे. संदेश व उपदेश काय दिले बघा. परावलंबित्वाचा त्याग करून स्वबळावर व स्वसामर्थ्याने ध्येयाचे शिखर गाठण्याचा संदेश दिला आहे. प्रतीके बघा. पाखरा, पंख, सोन्याचा पिंजरा ही प्रतीके त्या कवितेमध्ये आलेली आहेत. कवितेविषयी थोडेसे आपण ऐकले, महत्त्वपूर्ण होता. आता आपण पुढच्या कवितेकडे वळतो. कवितेचं नाव आहे तू झालास मूक समाजाचा नायक. कवी आहे ज.वी. पवार. बघा आता कोणत्या काव्यपंक्तीवर रसग्रहण करायचं आपल्याला इथं डोळ्यासमोर दिसत आहे. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडवलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. या ओळींचे रसग्रहण करायचे आहे. पहिला परिच्छेद बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेत कवी ज.वी. पवारांनी केला आहे. सामाजिक रूढी व परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केली. त्या समाजाच्या नायकाला कवितेतून विनम्र अभिवादन केले आहे. समाजाचा नायक कसा असावा हे कवितेद्वारे कवी सांगत आहे. दुसरा परिच्छेद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज परिवर्तनासाठी मोठी चळवळ उभी केली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नवा इतिहास घडवला. सबंध बहिष्कृत मूक समाजाला जागे केले. गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केले. खंबीरपणे समाजाकरिता संघर्ष केला. म्हणूनच कवीने त्यांना नायक संबोधले आहे. प्रत्येक ओळीतून बाबासाहेबांचा विचार व कार्य प्रगट झाले आहे. प्रस्तुत कवितेत त्यांची प्रतिमा अधिक प्रखरपणे जाणवते. तिसरा परिच्छेद. सदर कविता मुक्तछंदातील असून अचूक प्रतिमांच्या द्वारे अविरत संघर्ष करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्रच दृष्टीपुढे उभे राहते. परिस्थितीवर स्वार, नवा इतिहास, रणशिंग फुंकणे अशा शब्दातून नायकाची लढवय्या व झुंजार वृत्ती दर्शवते. कवीची भाषाशैली स्पष्ट संदेश देणारी व विचार प्रवृत्त करायला लावणारी आहे. यानंतर पुढे जातोय आपण काव्य सौंदर्याकडे. काव्य सौंदर्य कृती आपण घेतोय. आता बघूया कोणती काव्य सौंदर्य आपल्याला घ्यायचे आहे, त्याचं आपल्याला ते सोडवायचं आहे. तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात. या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. कवी ज.वी. पवार लिखित तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेमध्ये समाजाच्या नवनिर्मितीसाठी जो संघर्ष केला, मूक ठरलेल्या समाजात ज्यांनी जागृती निर्माण केली, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गुणगौरव गायला आहे. दुसरा परिच्छेद बघा. डॉक्टर बाबासाहेबांच्या शब्दामध्ये विलक्षण सामर्थ्य होते. त्यांच्या विचारांना तीव्र धार होती. म्हणूनच काठ्यांना संगिनीचे स्वरूप प्राप्त झाले. त्यांच्या तेजस्वी व ओजस्वी विचारांमुळे सबंध बहिष्कृत भारत एकवटला. आज महाड चवदार तळ्याच्या संघर्षाला 50 वर्ष पूर्ण झाली. पण आता ती धार राहिली नाही, तसा संघर्ष नाही, अशी शेवटी कवीने खंत व्यक्त केली आहे. अशा पद्धतीने ही काव्य सौंदर्य कृती आपली पूर्ण झाली. आता पुढे जाऊयात आपण. या कवितेविषयीचे महत्त्वाच्या गोष्टी आपण नमूद करूया. कवितेचं नाव आहे तू झालास मूक समाजाचा नायक. कवी आहे ज.वी. पवार. काव्यसंग्रह आहे, म्हणजे ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतली कवीच्या ते बघा. नाकेबंदी.
कवितेचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गुणगौरव. महत्त्वाचे आहे, कवितेच्या निमित्ताने रूढ सामाजिक परंपरा नाकारून नव समाजाची निर्मिती व जडणघडण दर्शवलेली आहे. मळवाट म्हणजे पारंपरिक वाट, खाच कळगे म्हणजे अडचण किंवा कठीण परिस्थिती, मूक समाज म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज. या पद्धतीने आपण 4 कवितांचे रसग्रहण, त्यांचं काव्य सौंदर्य आणि त्या कवितेचं विशेष वैशिष्ट्य, संदेश, उपदेश की जे आपल्याला आकलनात्मक कृतीला उपयोगी पडेल असे. आता तुमच्यासाठी सराव दिलेला आहे. सराव क्रमांक 1. न निश्चय कधी ढळो, न निश्चय कधी न ढळो, कुजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चढो, मती सदुक्त मार्गी वळो. या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. दुसरी सराव कृती आपल्याला दिली आहे. मूठ मिटून कशाला म्हणायची भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. या ओळींचा समजलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा. तिसरा सराव आहे. कष्टाविन फळ ना मिळते, तुझं कळते परी न वळते. या ओळीतील विचार सौंदर्य थोडक्यात लिहा. चौथा सरावाची कृती आहे, रसग्रहणासाठी दिली आहे. तू फुंकलेस रणशिंग आघात ज्ञानाच्या बळावर, तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या. आज 50 वर्षांनी अनुभवतो सूर्यफुले ध्यास घेतायत, बिगुल प्रतीक्षा करतोय चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झाले. या चरणातील अर्थ सौंदर्य थोडक्यात लिहा. म्हणजे तुम्हाला रसग्रहणासाठी 1, 2 कृती दिलेली आहे आणि अर्थसौंदर्य, विचार सौंदर्यासाठी 3 कृती दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला आपण या दुसऱ्या भागामध्ये आणि म्हणजे शेवटच्या भागामध्ये 4 कवितांचं रसग्रहण, काव्य सौंदर्य कृती आपण तुम्हाला समजावून सांगितली. त्याचबरोबर तुम्हाला सरावासाठी 5 कृतीसुद्धा दिलेल्या आहेत. म्हणजे हे माझे पहिला भाग व्हिडिओ, दुसरा भाग जो आहे व्हिडिओचे आपले या सगळ्या भागावर, पहिल्या भागात 3 कविता, दुसऱ्या भागामध्ये 4 कविता, या 7 कवितांचा जर तुम्ही या पद्धतीने विचार केला, अभ्यास केला, ऐकला, श्रवण केलात आणि सराव केलात, कुठं अडलं तर तुमच्या विषयाच्या शिक्षकांना विचारलात, तर तुम्हाला 16 गुणांचा पद्य विभाग जो असतो त्याची पूर्णपणे तयारी होईल. म्हणजे बघा, तुम्ही म्हणाल कसं काय, तर रसग्रहण हा जो भाग आहे ना, पहिला आणि शेवटचा परिच्छेद आपल्याला तोच ठेवायचा आहे. कारण पहिल्या परिच्छेदामध्ये आपण आशय सौंदर्य घेतलेलं आहे, तो कुठेही लागू पडतो. शेवटी आपण त्या कवितेचंच भाषिक वैशिष्ट्य घेतलेलं आहे, तोही रसग्रहणामध्ये आवश्यक आहे. मधला जो परिच्छेद आहे तो ज्या ओळींचं रसग्रहण आपण केलेलं आहे त्याचं काव्य सौंदर्यात्मक वर्णन आहे. त्याच्यामध्ये अर्थ सौंदर्य, विचार सौंदर्य आपण घेतलेलं असतं त्या ओळींचं, त्या काव्यपंक्तीचं. मग या ठिकाणी कोणतीही काव्यपंक्ती आली की त्या काव्यपंक्तीमध्ये असलेला अर्थ, विचार फक्त आपल्याला लिहायचा आहे. पहिला दुसरा परिच्छेद आपला तसंच राहणार आहे. म्हणजे तुमचे श्रम कमी झाले. श्रम कमी झाले म्हणजे लेखनाचा श्रम कमी झाला. फक्त तुम्हाला व्यवस्थित ऐकावं लागेल, व्यवस्थित सोडवावी लागेल ही कृती आणि जाणून घ्यावं लागेल. त्यासाठी सगळ्या कवितांचा नीट अभ्यास करा, आकलन करा, वेळेवर सराव करा. आणि या ठिकाणी आपण थांबूया. हा सगळा भाग तुम्हाला समजला असेल अशी आशा करतो आणि तुम्हाला पुढील कार्यास आणि परीक्षेस शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.